आप देख रहे हैं एस वाई लाइव न्यूज। अभिजीत पवार को अजित पवार गुट में शामिल होने के लिए डाला गया था दबा। अगर जितेंद्र आव्हाड ने फोन नहीं किया होता तो वह आत्महत्या कर लेता। मीडिया से बात करते हुए अभिजीत पवार ने कहा कि उन पर अजित पवार गुट में शामिल होने के लिए बहुत दबाव डाला गया था और उनका इस्तेमाल सिर्फ विधायक जितेंद्र आव्हाड को फंसाने के लिए किया जा रहा था। अगर जितेंद्र आव्हाड ने फोन नहीं किया होता तो वे 22 फरवरी को आत्महत्या कर लेते। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि जितेंद्र आव्हाड मेरे नेता हैं और मैं उनका साथ कभी नहीं छोड़ूंगा। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा, पण या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही। जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं हे सगळं गणित ठाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या दोन जणांनी हे सगळं आखलं होतं। त्यात आनंद परांजपेंना शेवटच्या दिवशी माहित होतं, नंदी मुल्ला यांना पहिल्यापासून माहित होतं, कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला तसं बोलवलं होतं। कारण की ज्यावेळेस ही घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो। ज्यावेळेस माझ्या घरी काही पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही। जे झालं ते मला माहित पडलं, नंतर माहित पडण्यात आलं की हे कसं काय कोणी रचवलं काय रचवलं हे माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहित नव्हतं, माझ्या मित्रांनाही माहित नव्हतं। पण मी त्या प्रेशर खाली आलो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं। मला 2 वर्षाचा काळ सहन झाला नसता, कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते, नजीब ते मला फोन लावून द्यायचा, तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचा नाही, मला काय सांगायचं नाही। पण त्या फोनवरनं मला सांगायचं की हाऊसिंग मध्ये काय घडलं, हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांचे ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना ते ईडी उचलणार आहे, या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या। काही कोणाचे तरी स्टेटमेंट झाले, स्टेटमेंट नोंद झाले, अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता, मी त्यानंतर डिस्टर्ब झालो। मग डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या। माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहित नव्हते। 50 दिवसाच्या कारावासात माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील, म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यात संदीप पाटील असतील, राज पाटील असतील, गोकुळ धनके असतील, असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पारसिक नगरमध्ये राहतात। त्यांना अडकवण्यात आलं। त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांना प्रेशर करण्यात आला। तरी पण आम्ही ते सहन करत गेलो। पण ही वेळ होती जी नजीब मुल्ला यांनी ठाण्यातलं आता राजकारण, ठाण्यातलं ब्लॅकमेलिंग आता बंद होईल। ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालतं ते आता बंद होणार। साहेब माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, मी त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता, मी खूप प्रेशर मध्ये। ज्यावेळेस हा प्रसंग माझ्यावरती चालू होता, माझ्या मनातून तर मी तिकडे काही गेलो नव्हतो, पण काही गोष्टी आमच्या होत्या। माझ्या मिसेसचा, माझी आई या ठिकाणी रडते, माझा मिसेस या ठिकाणी रडते। त्यांना फसवण्यात, मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो, कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल, हे राजकारण बंद झालं पाहिजे, यासाठी हे सगळं झालंय। मी जितेंद्र आव्हाड साहेबांना कदापि सोडू शकत नाही। माझ्या आईचा चेहरा येतो माझ्या समोर, माझ्या आईला घाबरवण्यात आलं, ती एका किडनीवरती जगते। या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं। साहेबांबाबतीत मला काही सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं, पण असं काही नसताना साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते, साहेबांच्या इन्कम टॅक्स मधून काही दखल घेत होते, या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या। पण असं यात काही तथ्य झालं नाहीये। मला पूर्णपणे फसवण्यात आलं होतं, म्हणून हा घेतलेला डिसिजन होता। साहेबांवरती माझं जेव्हा प्रेम, साहेबांचं माझ्यावरती
हे जर झालं नसतं, प्रवेश होऊनही साहेबांनी मला फोन केला, अभिजित अरे काय झालं नसतं. साहेबांचा फोन आला नसता तर 22 तारीख अल्टिमेट होती, त्या 22 तारखेनंतर मी आत्महत्या केली असती. एवढा माझ्यावरती मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो. मला सहन झालं नव्हतं, हे सहन होत नव्हतं. पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडवण्यात आलं त्याच्या यात निषेध आहे. मला दादांना विनंती करायची की दादा, हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले, जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो. एक ताजं उदाहरण समोर आहे, 2-3 वर्षानंतरच, त्याच्या आधीच. हा माणूस कोणत्या लेवलला जातो, माझ्या पोटापर्यंत आलेला आहे हा माणूस. आज काही निरोप येतात की आज ह्याला बघतो म्हणून, ह्याच्या पोटावरती येतो म्हणून. मला मान्य आहे, मला ते चालेल, मला काही फरक पडणार नाही. 22 तारखेला जो झालेला प्रकार होता, ज्या प्रकार आधी झालेला होता, त्या 22 तारखेला मी आत्महत्या केली असती असा हा सर्व चावळा गोंधळ. ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे, ज्या पद्धतीने नजीमुल्लाने मला ब्लॅकमेल केलंय, त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही. माझी एवढी चूक झाली की मी साहेबांशी बोलायला पाहिजे होतं, पण मी एवढ्या डिप्रेस मध्ये होतो, त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला. साहेब, काय प्रकार आहे हा सगळा? मला काय विचारतो त्यांनी सांगितलं ना, मला तर माहिती पण नाही. मी तर त्याला विचारत होतो, अरे काय त्रास आहे का? तो बिचारा इतका घाबरला होता. पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला. आणि आता ठीक आहे, चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं, पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात. आमचं एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे, त्याला सुद्धा गेल्या वर्षभर हाच त्रास आहे. हाच त्रास. कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो, कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठेतरी ऑफिसरचा फोन येतो. काय म्हणजे कोण ऑपरेट करतंय सगळं? म्हणजे अजितदादांना हात जोडून विनंती आहे, एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी, एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी, एकाचा खून ऑलरेडी झालाय, त्याच्या 2 पोरी 10वीला परीक्षेला बसताय, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात. अशी किती घरं बर्बाद करणार आहात? घरात जेवायला पैसा नाही त्या जमीनच्या, असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही? तो शमीम खान पैसेवाला आहे, तो सांभाळू शकला, हा घाबरला. काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं? मी तुमच्या समोर माणसं उभी करतो. ठाण्यातलं राजकारण कुठेतरी गलिच्छ झालंय असं म्हणता येईल का? ब्लॅकमेलिंग मला काही बोलायचं नाही. हे सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच, जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा. मी कशाला अजून बोलू, म्हणजे लोकांना वाटायला की हाच करतोय. मला काही करायचं नाही, पण अजितदादांनी डोळे उघडावेत आता. मी उगाच नाही अजितदादांवर बोलायचो, आम्हाला त्रास होतो. आमच्या इन्क्वायऱ्या होणार आहे, याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे. अरे मी काय भेटत कोणाला खून नाही केला, मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली. जरा इन्क्वायरी, एक तुझी होऊ दे आणि एक माझी होऊ दे. त्या 2 पोरींच्या ज्या शाप आहेत ना, त्या आयुष्यभर तुला लागतील. तू पण एका पोरीचा बाप आहेस. जणांना बरबाद करणार तुम्ही. धनंजय मुंडे प्रकरण कुठेतरी दडपण्यासाठी हा पक्ष प्रवेश करून आणला असं म्हणता येईल. त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी आम्हाला धनंजय मुंडेला तुम्हाला विरू वाघमारे त्याने सांगितलं, धनंजय मुंडेला तुम्हाला करमुसकेच ऍफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून. या सगळ्या गोष्टी होत्या. अजितदादांना एवढीच विनंती, अजितदादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला. यांनी अजितदादांना छाटी ठोकपणे सांगितलं, साहेब आम्ही ऑपरेशन केलं, ते पण विदाऊट टाक्यांचं. यात काय दादा तख्त नव्हतं. 1 नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे. हात जोडून विनंती आहे दादा तुम्हाला. तुम्ही 2 नेत्यांच्या बाबतीत बोलला, कोण हे 2 नेते? दुसरा नेता तर तो काय त्याला माहित पण नव्हतं, तो काय त्याला आम्ही घेणत नाही. हा कसला नेता? हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे. कोण कशाला सोडून जातोय? आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही काय गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती. आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आव्हाड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो. पण अजितदादा तुमच्या पोराचं नाव वापरतात, अजितदादा तुमचं नाव वापरतात. आम्ही कधी बोलतोय का? पण हे काय चालू आहे? उद्या याने आत्महत्या केली असती तर त्याच्या बायकोने याला सांभाळलं, त्याने 100% नाव लिहून आत्महत्या केली असती. काय मिळणार आहे तुम्हाला?
किती परमार तुम्ही अजून घडवणार, किती जमीन शेत घडवणार तुम्ही, याच्यासाठी राजकारण करता. अजून एक नाव देतो शमीम खान, क्या बोलून त्याला, त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहेब मेरे को इतनी तकलीफ हो रही है. पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, अजिबात काय हे करू नको. या पद्धतीचं राजकारण माझं फक्त हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना, साहेब बंद करा.